आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तू जर पाय चेपले नाहीस ना तर तुझं नरडा चेपायला वेळ लागणार नाही. चल पाय चेप. आपण आधी सांगितल्याप्रमाणे 3 मोजणार. 3 1 2 काय गे खात पित नाहीस? जोर लाव जोर. पाय चेपताना ताकद दिसायला हवी. हा तू माझ्या आईला असा त्रास देते काय? थांब, आता बघशीलच तू. चल हो बाजूला. आपला झोपायचा टाइम झालाय. हा चल. काय काय झालं ओरडायला? माझ्या अंगाला खाज येते. आई, अदिती, माझं लेकरू. नाही आई थांब, तू मला हात लावू शकत नाहीस. ए बाळा, असं नको ना बोलू. तुला मी हात लावायचा नाही, माझ्या लेकराला मिठीत घ्यायचं नाही, लाड करायचं नाही, हा कुठला न्याय आहे? याला विधात्याचा न्याय म्हणतात. तू मला मुलगी मानत असलीस तरी मी एक आत्मा आहे, ते मला विसरता येणार नाही ना. आता मी इथे कशी आले असा तुला प्रश्न पडला असेल ना? हो, मला शक्तीने सांगितलं की तू आम्हाला कायमची सोडून निघून गेलीस. असं समज की मी निघूनच गेले होते, पण शक्तीनेच मला आवाज दिला. तुला वाचवण्यासाठी तिनेच मला बोलावून घेतलंय. तू माझ्यासाठी एवढं धावत आलीस, मला मदत केलीस, पण माझं काय? तू माझ्यासाठी एवढं सगळं केल्यानंतर मी साधं तुला मिठीतही घेऊ शकत नाही. एका आईसाठी यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाहीये या जगात. रडू नकोस आई, मी देवाला सांगणार आहे, पुन्हा माझा जन्म होणार असेल तर मला हीच आई पाहिजे. मग तो मला विचारेल तुला हीच आई का हवी. मग मी त्याला सांगेन मला तिला मिठी मारायची, तिच्याकडून खूप लाड करून घ्यायचे. खरंच होईल असं बाळा? अगं असंच होणार आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव. पण आता मला निघायला हवं. कुठे चाललीस तू? तुला त्रास देणाऱ्या लोकांना अद्दल घडवायला. आता जसं या पंकजा आजीला धडा शिकवला ना, तसं अजून काही जणांना शिकवायचं आहे. तू आता फक्त स्वतःची काळजी घे. आलेच मी. अदिती, माझं लेकरू. मामा, अरे काय हे? तू आता सकाळी सकाळी बिर्याणी खाणार? गाली,
अगं मी सकाळ दुपार संध्याकाळ अशी कधीही खाऊ शकतो. म्हणूनच माझ्या आवडीची ही बिर्याणी मागून घेतली. कसं आहे डॉली, सध्या आपले सुखाचे दिवस सुरू आहे आणि मग हे असं नाश्त्याला इडली फिडली खाण्यापेक्षा सरळ आपल्याला जे आवडतं तेच खायचं ना. काय हरकत आहे त्याला. तुझ्या दृष्टीने तुझं लॉजिक बरोबर आहे. अगं या बिर्याणीचा असा काय वास सुटलाय, कधी एकदा हिच्यावर ताव मारतोय असं झालं मला. सुरू कर तू. माझी आई तिथे दुःखात असताना तुम्ही इथे मज्जा करताय ना. मज्जा काय असते ते आता मी तुम्हाला दाखवते. ए मामा, तू नाश्ता करण्याआधीच पेग मारलायस का? अगं नाही, खरंच तसं काही नाही. अरे मग बिर्याणी खाण्याऐवजी तुझं हे काय सुरू आहे एखाद्या लहान मुलासारखं? अगं डॉली, मी माझा हात घास घेण्यासाठी तोंडाजवळ आणला होता, पण हे असं का घडलं काहीच कळलं नाही मला. सकाळी सकाळी प्यायची सवय असताना एखाद दिवशी जर नाही प्यायलं ना तर असं होतं. मी एका व्हिडिओ मध्ये तसं पाहिल्याचं आठवते. जाऊ दे, जास्त विचार करू नको, खा पटकन. हो. मामा, असं कसं घडून राहिलं काहीच कळून नाही राहिलं मला. तू हे सगळं मुद्दाम करतोयस ना? हे मी मुद्दाम कशाला करील? मला काय वेळ लागला का? मग काय हे सगळं? अगं तेच तर मला कळून नाही राहिलं ना. असं कसं कळत नाहीये? डॉली, जे काय घडलंय ना त्याच्यासाठी आय माय सॉरी. जे काय घडू राहिलं इथं याच्यामुळे माझं डोकं गार करायला लागलं. आणि तू जर आता जास्त आरडाओरडा केला ना तर माझं डोकं फिरायला जास्त वेळ लागणार नाही. दुसऱ्या गुणामुळे मला मेकअप आणि टचअप करावा लागला तर मला किती राग येतो हे माहितीये मामा तुला. ए बाई बस ना आता, अजून किती बोलणार आहे तू? मामा अरे हे बघ. हा डॉली, अगं तुझ्या प्लेट मध्ये तर चक्क दगडच आहे. आणि तुझ्या ताटात बिर्याणीची माती झालीये.